नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 मॅथ्स यामधील प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न दिला आहे, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स। आता या ठिकाणी आपल्याला रॅशनल नंबर्स कंपेअर करायचे आहे। मग रॅशनल नंबर कंपेअर करण्यासाठी काही महत्त्वाचे रूल्स आहेत। बघूया सुरुवातीला हे रूल्स काय आहेत ते बघा। आता या ठिकाणी जर a/b आणि c/d हे जर दोन रॅशनल नंबर्स असतील तर आपण या दोन रॅशनल नंबरची कंपॅरिझन कशी करणार बघा। आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे, a मल्टिप्लाय बाय d आणि b मल्टिप्लाय बाय c। या ठिकाणी या प्रकारच्या कंडिशन्स अशा लिहून घेतलेल्या आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या। जर a मल्टिप्लाय बाय d ग्रेटर दॅन b मल्टिप्लाय बाय c अशी जर कंडिशन असेल देन a/b ग्रेटर दॅन c/d। म्हणजे जर a मल्टिप्लाय बाय d हा जर ग्रेटर असेल b मल्टिप्लाय बाय c पेक्षा तर a/b हा जो रॅशनल नंबर आहे हा ग्रेटर आहे कशापेक्षा तर c/d पेक्षा। सेकंड कंडिशन बघूया, a मल्टिप्लाय बाय d लेस दॅन b मल्टिप्लाय बाय c देन a/b लेस दॅन c/d। म्हणजेच जर a मल्टिप्लाय बाय d लेस असेल कोणापेक्षा b मल्टिप्लाय बाय c पेक्षा तर a/b हा जो रॅशनल नंबर आहे हा लेस आहे कोणापेक्षा c/d पेक्षा। तिसरी कंडिशन बघूया, a मल्टिप्लाय बाय d इक्वल टू b मल्टिप्लाय बाय c देन a/b इक्वल टू c/d। म्हणजे जर दोन्ही जर दिलेले a मल्टिप्लाय बाय d आणि b मल्टिप्लाय बाय c हे दोघी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर इक्वल असतील याचाच अर्थ असा होतो की a/b हा जो रॅशनल नंबर आहे c/d सोबत इक्वल आहे, म्हणजे दोन्ही समान आहेत। हे रूल्स वापरून आपण जे रॅशनल नंबर आहे त्यांची कंपॅरिझन करू शकतो। आता पहिलं उदाहरण बघूया बघा। आता या ठिकाणी कंपेअर द फॉलोइंग नंबर्स पहिला दिलेला आहे -7 आणि -2। आता बघा या ठिकाणी या प्रकारची आपल्याला नंबर लाईन माहित आहे। या प्रकारची नंबर लाईन दिलेली असते, सेंटर पॉइंट असतो हा 0। या ठिकाणी उजव्या हाताला पूर्ण पॉझिटिव्ह नंबर्स दिलेले असतात आणि डाव्या हाताला निगेटिव्ह नंबर्स असतात या प्रकारे। आता या ठिकाणी -7 आणि -2 दोन्ही जे नंबर्स आहे यांना आपल्याला कंपेअर करायचे आहे। आता शून्यापासून -2 ही जी संख्या आहे -2 जी संख्या आहे ही शून्याला जवळ आहे आणि -7 ही जी संख्या आहे ही शून्यापासून फार लांब आहे। म्हणजे या ठिकाणी -7 यापेक्षा मोठी -6, याच्यापेक्षा मोठी -5, याच्यापेक्षा मोठी -4, म्हणजे उजवीकडे जाताना त्यांची जी किंमत आहे ती वाढत जाते आहे आणि डावीकडे जाताना त्यांची किंमत कमी होत आहे। बघा 4, 3, 2, 1, 0, -1 म्हणजे ही किंमत डावीकडे जाताना कमी होत जाते आणि उजवीकडे जाताना वाढत जाते। म्हणून या ठिकाणी -7 दिलेले आहे त्यापेक्षा -6 मोठा, त्यापेक्षा -5 मोठा, त्यापेक्षा -4 मोठा, अशा प्रकारे -2 सुद्धा -7 पेक्षा मोठी आहे। म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं -7 लेस दॅन -2 म्हणजेच -2 ही संख्या कशी झाली मोठी झाली। दुसरं उदाहरण बघूया, 0, -9/5। बघा आता या ठिकाणी ही संख्या धन संख्या आहे आणि या ठिकाणी -9/5 ही जी संख्या आहे ही ऋण संख्या आहे। ऋण संख्या कधीही लहान असते, म्हणून 0 ग्रेटर दॅन -9/5। बघा आता या ठिकाणी ऋण ही संख्या -9/5 ही संख्या या ठिकाणी मिळाली असती, त्यामुळे जेव्हा आपण उजवीकडे जाणार तेव्हा या ठिकाणी आपल्याला 0 ही संख्या मिळणार, म्हणजे 0 ही संख्या -9/5 पेक्षा मोठी आहे। तिसरं उदाहरण बघूया, 8/7 आणि 0। बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्या दिलेल्या आहेत। या ठिकाणी 8/7 ही संख्या आहे आणि या ठिकाणी 0 ही संख्या दिलेली आहे। ही सुद्धा धनपूर्णांक संख्या आहे, म्हणून धनपूर्णांक संख्या असल्यामुळे ती नेहमी शून्यापेक्षा
मोठी असते, म्हणून 8/7 इज ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. -5/4 1/4. बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर जो दिलेला आहे तो सारखा आहे, म्हणून आपण वरच्या संख्या बघणार आहोत, त्यांचे न्यूमरेटर बघणार आहोत. मग या ठिकाणी -5 संख्या आहे, या ठिकाणी 1 ही संख्या दिलेली आहे. ही धनपूर्णांक आहे, ही ऋण पूर्णांक आहे, त्यामुळे धनपूर्णांक संख्या नेहमी मोठी असते, म्हणून 1/4 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? -5/4 पेक्षा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 40/29 आणि 141/29. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर कसे आहे? सेम आहेत. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण वरची संख्या बघणार आहोत. या ठिकाणी आहे 40 आणि या ठिकाणी आहे 141. आता या ठिकाणी 141 ही जी संख्या आहे ही 40 पेक्षा मोठी आहे, म्हणून हा पूर्ण जी संख्या आहे रॅशनल नंबर 141/29 ही संख्या आपल्याला मोठी मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. -17/20 आणि -13/20. सुरुवातीला दोन्ही दिलेल्या रॅशनल नंबरचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे. आता या ठिकाणी -17 संख्या आहे, या ठिकाणी -13 संख्या आहे. आता -13च्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला -17 ही संख्या मिळते, म्हणजेच याचा अर्थ -17 ही जी संख्या आहे ही -13 पेक्षा लहान आहे, म्हणजे -13 ही संख्या आपल्याला मोठी मिळालेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. 15/12 आणि 7/16. बघा आता या ठिकाणी दिलेल्या दोनही संख्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे नाही आहेत, म्हणून दिलेल्या दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपण सुरुवातीला सारखे करून घेऊया. बघा आता या ठिकाणी 15 × 16 करून घेऊ आणि 7 × 12 करून घेऊया. बघा आता 16 5 80 0 कॅरी 8 16 1 16 आणि 8 24 आणि या ठिकाणी 84 मिळालेले आहेत. आता या ठिकाणी 240 मिळाली आहे आणि या ठिकाणी 84 संख्या मिळालेली आहे, म्हणजे 240 ही संख्या 84 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून 15/12 ग्रेटर दॅन 7/16. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. -25/8 आणि -9/4. आता या दिलेल्या उदाहरणामध्ये सुद्धा यांचे डिनॉमिनेटर जे आहे ते सेम नाहीये, म्हणून आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ शकतो, किंवा त्यांचे डिनॉमिनेटर जर आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करून सारखे करता आले तर ते सुद्धा करू शकतो. बघा जर आपण या ठिकाणी 4 × 2 केले, याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणून वरच्या संख्येला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं, म्हणजे मिळणारी संख्या काय मिळाली? -18/8. बघा आता या ठिकाणी -25/8 आणि या ठिकाणी -18/8 ही संख्या मिळाली. आता दिलेल्या दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर कसे आहेत? सारखे आहेत, म्हणून वरच्या संख्या आपण बघणार आहोत. या ठिकाणी -25 आहे आणि -18 आहे. -18 संख्येच्या डाव्या बाजूला आपल्याला -25 संख्या मिळते आहे, म्हणजेच -18 ही संख्या -25 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे टिक करून घेऊ शकतो. म्हणजेच आपण लिहिणार -25/8 लेस दॅन -9/4. या प्रकारे आपण हे आन्सर लिहू शकतो. पुढचं उदाहरण बघूया. 12/15 आणि 3/5. बघा आता या ठिकाणी सुद्धा यांचे डिनॉमिनेटर सारखे नाही आहे, म्हणून त्यांचे डिनॉमिनेटर सारखे करण्यासाठी आपण ही जी दिलेली संख्या आहे या संख्येला आपण 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्यांचे डिनॉमिनेटर सारखे मिळतील. खालच्या संख्येला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरच्या संख्येला सुद्धा आपण 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता मिळणारी संख्या 12/15 आणि 9/15. आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणून वरच्या संख्या बघायची आहे. या ठिकाणी 12/15 आहे, 9/15 आहे. ही 12 ही संख्या 9 पेक्षा मोठी आहे, म्हणून या प्रकारे आपण हे साइन करून घेतली. म्हणजेच 12
अपॉन 15 ग्रेटर दॅन 3/5. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 10. -7/11 आणि -3/4. आता या ठिकाणी सुद्धा दिलेल्या दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीये, म्हणून त्यांचे डिनॉमिनेटर आपण सारखे करून घेऊया क्रॉस मल्टिप्लाय करून. -7 मल्टिप्लाय बाय 4 -3 मल्टिप्लाय बाय 11. 7 4 जा 28 -28 आणि -33. आता या ठिकाणी -28 संख्या आहे, या ठिकाणी -33 आहे. म्हणजे 0 पासून -28 संख्या जवळ आहे. -33 संख्या ही -28 च्या डाव्या बाजूला आहे. म्हणजेच -28 ही संख्या ग्रेटर आहे -33 पेक्षा. म्हणून -7/11 ग्रेटर दॅन -3/4. अशा प्रकारे आपण ही कंपॅरिझन करू शकतो. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्णपणे सोडवलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.